श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी। बरनहु रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी। श्री गुरूंच्या चरण कमलांच्या धुलीने मनरूपी दर्पण स्वच्छ करून मी श्री रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करतो। ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारी फले प्राप्त करून देणारी आहे। जब तेरा ब्याही घर आए, नित नव मंगल मोद बदाए। भुवन चारि दस भूदर भारी, सुकृत मेघ बरसहि सुख बारी। श्री रामचंद्र विवाह करून घरी परतले तेव्हापासून अयोध्येमध्ये नित्य नवीन मंगल चालले होते आणि आनंदानिमित्त अभिनंदने झडत होती। जणू 14 लोकरूपी मोठ्या पर्वतांवर पुण्यरूपी मेघ सुखरूपी जलांचा वर्षाव करत होते। रिद्धी सिद्धी संपत्ति नदी सुहाई, उमगी अवध अंबुंदी कहु आई। मणिगण पूर नर नारी सुचाती, सुचि अमोल सुंदर सब भाती। रिद्धी सिद्धी आणि संपत्ती रूपी सुंदर नद्या दुथडी वाहत अयोध्या रूपी समुद्राला येऊन मिळत होत्या। नगरातील स्त्री पुरुष म्हणजे बहुमोल रत्नांचे समूह होते, जे सर्व प्रकारे पवित्र, अमूल्य आणि सुंदर होते। कही न जाई कछु नगर विभूति, जनु एतनी अबिरंची करतूती। सब विधि सब पुर लोग सुखारी, रामचंद मुख चंदू निहारी। नगराचे ऐश्वर्य काही सांगणे शक्य नाही। जणू ब्रह्मदेवांच्या कलाकुसरीची ही परिसीमाच आहे असे वाटत होते। सर्व नगरवासी श्री रामचंद्रांचा मुखचंद्र पाहून सर्व प्रकारे सुखी होत होती। मुदित मातु सब सखी सहेली, फलित बिलोकी मनोरथ बेली। राम रूप गुणशील सुभाऊ, प्रमोदित होई देखी सुनिराऊ। सर्व माता व सख्या या आपल्या मनोरथ रूपी वेलींना फळे आल्याचे पाहून आनंदित होत होत्या। श्रीरामांच्या रूप, गुण, शील आणि स्वभाव पाहून एकूण राजा दशरथ फारच आनंदित होत होते।